लोणावळा हुडको कॉलनी सह्याद्रीनगर येथे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली। सालाबादप्रमाणे काळे दाम्पत्यांच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून रास गरबा या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये हुडको कॉलनीतील महिलांनी तसेच तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। ही स्पर्धा पाहण्यासाठी हुडको कॉलनीतील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती। वैयक्तिक आणि जोडी नृत्य अशा प्रकारात स्पर्धा घेण्यात आली। लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद लुटला। यावेळेस माजी नगराध्यक्ष विद्यमान सदस्या सुरेखा जाधव, नगरसेविका सौम्या शेट्टी, नगरसेवक श्रीधर पुजारी आदींनी उपस्थिती नोंदवली। या स्पर्धेदरम्यान लोणावळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी हजेरी लावून सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। वर्ल्ड बुक ऑफ लिम्का यामध्ये नोंद झालेल्या ऋषिकेश राऊत याचा सत्कार पोलीस निरीक्षक जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। काळे दाम्पत्यांच्या वतीनं तसेच हुडको कॉलनी महिला भजनी मंडळाच्या वतीनं जाधव यांचा सत्कार करण्यात आला। यावेळेस बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा आणि मुंबई उच्च न्यायालयाचा ध्वनी प्रदूषणाच्या बाबतचा कायदा याचं कुठल्याही प्रकारे उल्लंघन होऊ न देता शांततेत आणि चांगल्या उत्तम प्रकारे सर्व गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव सण साजरे केलेले आहेत। त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व लोणावळेकर नागरिकांचं लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं मी खूप खूप आभारी आहे। यावेळी पार पडलेल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला। वैयक्तिक नृत्याची बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या तसेच हुडको कॉलनीतील रहिवाशांच्या हस्ते प्रदान करण्यात आली। जोडी नृत्याची बक्षिसेही यावेळेस प्रदान करण्यात आली। तसेच मुली आणि मुलांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। काळे दाम्पत्यांचा सत्कार हुडको कॉलनीतील रहिवाशांच्या वतीनं करण्यात आला। या स्पर्धेचे परीक्षक यांचाही सत्कार यावेळेस करण्यात आला। सुनील बोके यांचाही उत्कृष्ट वाद्य वृंदाबद्दल सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र दिवेकर यांनी केले। यावेळेस पार पडलेल्या कार्यक्रमाची मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही क्षणचित्र।